नमस्कार, सविता's किचन अँड आर्ट या चॅनलवरती आपलं स्वागत आहे। आज आपण एक बंगाली मिठाई लवंग लतिका याची रेसिपी करणार आहोत। तर चला यासाठी लागणारे साहित्य व कृती बघूया। जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर व माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब नक्की करा। ही मिठाई बाहेरून टणक असते व आतून अगदी मऊ असं रसिली ही रेसिपी आहे। तर चला, एक वाटी मी येथे गव्हाचं पीठ घेतलं आहे। गव्हाच्या पिठाऐवजी तुम्ही मैदा पण घेऊ शकता, पण मी हेल्दी ऑप्शनसाठी गव्हाचं पीठ घेतलं आहे। यामध्ये मी वितळून घेतलेला 4 चमचे चांगले तूप टाकले आहे। तुम्ही या लवंग लतिका रेसिपीमध्ये तूपच वापरा। तूप वापरल्यामुळे ही रेसिपी अतिशय टेस्टी असं लागते। छान तूप टाकल्यानंतर हाताने मी तूप आणि पीठ छान चोळून मिक्स करून घेतला आहे। ही लवंग लतिका रेसिपी अतिशय टेस्टी असं तयार होते। यामध्ये कुठलाही गोडाचा पदार्थ करताना चिमूटभर मीठ टाकावं। मीठ टाकल्यामुळे हा गोडाचा पदार्थ आणखीन चविष्ट तयार होतो। मी हे पीठ छान चोळून मिक्स करून घेत आहे। हे पीठ आपण हातात बांधून घेतलं की पीठ बांधून राहिलं म्हणजे आपण टाकलेलं तूप करेक्ट आहे। नसेल तर आणखीन तुम्ही थोडंसं तूप टाकून पीठ छान बांधून घ्या। थोडं थोडं पाणी टाकत आपण पीठ छान घट्ट पण थोडंसं मऊ असं मळून घेऊया। मळलेलं पीठ आपण झाकून एक 5 मिनिट बाजूला ठेवून देऊया व आपण आता इथे पाक करून घेऊया। 1 वाटी मी साखर घेतली आहे। यामध्ये अर्धी वाटी आपण पाणी टाकून घेऊया व थोडासा केशरी कलर व असेल तर 5-6 केशरच्या काड्या आपण यामध्ये टाकून घेऊया। 2-3 हिरवी विलायची, 1 चमचा साखर टाकून मी पावडर करून घेतला आहे। त्यातला अर्ध आपण या पाकामध्ये टाकून घेऊया व अर्ध आपण पुढच्या मिश्रणामध्ये टाकून घेऊया। गॅसच्या फ्लेमवरती हे पाक आपण ठेवून घेऊन छान उकळेपर्यंत मिक्स सतत हलवत उकळून घेऊया। पाकाचं मिश्रण छान उकळून तयार आहे। चमच्यामध्ये आपण थोडाफार पाक घेऊन टेस्ट करूया। थोडासा मधासारखा जाडसर पाक जाणवला की आपला पाक तयार आहे। यामध्ये पाक थंड झाल्यानंतर परत साखर तयार होऊ नये यासाठी लिंबाचे 2-3 थेंब टाकून पाक मिक्स करून बाजूला काढून ठेवून देऊया। आपला पाक तयार आहे। सारण मिश्रणासाठी मी घरी बनवलेला 1 वाटी खवा घेतला आहे। त्यामध्ये 2 टेबलस्पून पिठी साखर घेतला आहे। इथे आपण मिश्रणामध्ये कमी साखर टाकायचं आहे। पिस्ताचे काप, काजूचे काप आणि बदामाचे काप घेतले आहे। जे पण तुम्हाला ड्रायफ्रुट्स घ्यायचे आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता। 1 चमचा साखर व त्यामध्ये 2 विलायची याची पावडर करून घेतली आहे व थोडेफार लवंग घेतले आहेत। एका भांड्यामध्ये आपण घेतलेला खवा काढून घेऊया। जर तुम्ही विकतचा खवा घेतला असेल तर तुम्हाला एका कढईमध्ये टाकून खवा छान भाजून घेऊन थंड करून घ्यायचा आहे। माझा खवा तयार करून घेऊन थोडा पूर्णपणे थंड झाला आहे। यामध्ये आपण घेतलेलं साखर टाकून घेऊया। आपल्याला या सारण मिश्रणामध्ये खूप जास्ती गोड नाही करायचं आहे। अगदी कमी गोड आपल्याला हे सारण पाहिजे असतं। तर यामध्ये आपण 2 टेबलस्पून पिठी साखर टाकून घेऊया व घेतलेले ड्राय फ्रुट्स मी अर्धे सर्व यामध्ये टाकत आहे व अर्धे मी बाजूला डेकोरेशनसाठी काढून ठेवत आहे। थोडेसे काजू घेतले आहे, थोडेसे पिस्ता काप घेतले आहे, थोडे बदामाचे काप घेतले आहेत। ड्रायफ्रुट्स मध्ये तुम्हाला आवडतील ते ड्रायफ्रुट्स घ्या, अक्रोड घ्या, मनुके घ्या, तुम्हाला जे आवडतील ते, जेवढे हवेत तेवढे घ्या। हे सर्व मिश्रण आपण छान मिक्स करून घेऊया। यामध्ये आपण विलायची पावडरचं पण टाकून घेऊन सर्व मिश्रण छान मिक्स करून घेऊयात। आपले सारण मिश्रण तयार आहे। आपण गव्हाचं पीठ तिंबून घेतलं होतं ते घेऊया। त्याचे छोटे छोटे मोठ्या लिंबा एवढे गोळे करून घेऊया। गव्हाचं पीठ तुम्ही तिंबल्यानंतर खूप वेळ भिजत ठेवू नका, नाहीतर पीठ सैलसर होऊन जाईल। आपल्याला थोडंसं घट्ट पीठ घ्यायचं आहे, खूप मऊ पीठ किंवा पातळ नाही पाहिजे। पोळीसारखं लाटून घेऊन त्यामध्ये सारण भरून या पद्धतीनं पॉकेट फोल्ड करून घेऊन त्यावरती एक लवंग ठेवून घेऊया।
अशा पद्धतीने आपण सर्व लवंग लतिका करून घेऊया। घेतलेल्या उंड्याला आपण छान पुरीसारखं जाडसर लाटून घेऊया व त्यामध्ये आपण सारण ठेवून चौकोनी आकार देऊन एक एक पदर आपण असं फोल्ड करून घेऊया व फोल्ड करून घेतलेल्या भागाला लवंग लावून घेऊया। फोल्ड करताना आपल्याला ती फोल्ड भाग छान दाबून बसून घ्यायची आहे, नाहीतर पाण्याचा हात किंवा दुधाचा हात लावून आपल्याला हे पॉकेट पॅक करून घ्यायचं आहे, नाहीतर तेलामध्ये सोडल्यानंतर खवा बाहेर येण्याची शक्यता आहे। या पद्धतीने सर्व आपण लवंग लतिकाचे पॉकेट तयार करून घेऊया व दुसरीकडे आपण गॅसच्या शेगडीवरती तेल ठेवलं आहे तापायला। तेल छान तापले की आपण एक एक लवंग लतिका टाकून तळून घेऊया। तेल आपल्याला मध्यमच तापून घ्यायचं आहे, खूप कडक असं तेल तापवायचं नाहीये। फ्लेम बारीक करून आपल्याला हे लवंग लतिका जेवढे कढईत बसतील तेवढे सोडून घेऊन खालच्या बाजूनी जेव्हा गोल्डन होईल त्यावेळेस आपल्याला हे हळुवारपणे उलटून घ्यायचं आहे। हे लवंग लतिका 2-3 पदर असते, त्यामुळे आपल्याला शांतपणे मंद आचेवरती हे तळून घ्यायचं आहे। एक एक पॉकेट छान गोल्डन कलर तयार झाले की आपण तयार करून घेतलेल्या पाकामध्ये टाकून घेऊन सर्व बाजूनी पाक लावून घेऊया व दुसरा घाणा तयार होईपर्यंत त्यामध्ये एक एक लवंग लतिका तसेच ठेवून घेऊन प्लेटमध्ये काढून घेऊन आपण ड्रायफ्रुट्सनं सजून घेऊया व बाकीचे पण तळलेले सर्व लवंग लतिका या पद्धतीने तयार करून डिशमध्ये सर्व करून घेऊया। अतिशय छान असा हा लवंग लतिका रेसिपी तयार होते।